बोलण्याची कला एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. म्हणतात ना, बोलण्याने जग जिंकता येते. शब्दाचा जादूगर असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येत असते. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि आपला स्वार्थ साधून मोकळे होतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालाखीचे 21 नियम सांगणार आहे, जे तुम्हाला जीवनामध्ये नेहमी उपयोगी पडतील. तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त एका नियमापर्यंत व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये सोडून जाणार नाही. नंबर 1, मतलबी. या जगात मतलब हा शब्द वजनदार आहे. एकदा मतलब निघालं की चांगल्यातलं चांगलं नातं तुटायला सुरुवात होते. माणसं दूर जायला लागतात. मतलब असेपर्यंत सगळेजण जवळ राहतात. म्हणून आपल्या हुशारीने लोकांना बांधून ठेवा. लोकांना त्यांचे मतलब दाखवून तुमच्यावर अवलंबून ठेवा. त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत. एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की 10 दिवसानंतर राणी मरणार आहे. अगदी झालेही तसेच. 10 दिवसांनी राणी मरण पावली. राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे. ज्योतिष आपल्यासाठी अडचण ठरू नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्याला मारण्या अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले, तू ज्योतिष आहेस ना? मग चल सांग, तुझे मरण कधी आहे? ज्योतिषाने चालाकीने उत्तर दिले की तुमच्या मृत्यूच्या ठीक 2 दिवस अगोदर माझा मृत्यू होणार आहे. ज्योतिषाचे उत्तर ऐकून राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर माझाही मृत्यू होईल. म्हणून राजाने त्याला सोडून दिले. लोकांना आपल्यावर असं निर्भय राहायला भाग पाडा, मग लोक आपल्यासोबत वाईट वागणारच नाही. नंबर 2, स्वतःला कायम मजबूत दाखवा. एखादा साप जरी विषारी नसला तरी तो फणा काढणे सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की विषारी आहे की बिनविषारी. लक्षात ठेवा, कधी इतके सरळ राहू नका की कोणी येईल आणि तोडून जाईल. जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापली जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर नेहमी स्वतःला विषारी आहात असं दाखवा. नंबर 3, लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवून ठेवा. जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जाते तेव्हा त्या व्यक्तीला दारात शिपाई अडकवतात आणि म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे. ती व्यक्ती आतमध्ये जाते आणि राजाला म्हणते, मला बांबूंचे 100 फटके द्या. त्यांची ही विचित्र मागणी ऐकून राजा विचारतो, पण का? तेव्हा ती व्यक्ती सांगते, तुमच्या शिपायाने मला जे काही मिळाले त्यातला अर्धा हिस्सा त्याला देण्याच्या अटीवर मला आत सोडले आहे. हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने 100 फटके शिपायाला दिले. लक्षात ठेवा, लोकांना चलाकीने त्यांच्या जाळ्यात अडकवायला शिका. कधी दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत वाईट घडवून देऊ नका. नंबर 4, कमजोरी. एक वेळ मरून जा, पण आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका. आपल्या आयुष्यात असे बरेचसे लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू, आपले सिक्रेट्स सांगून बसतो. जर तुम्ही देखील असं करत असाल तर सावध व्हा, कारण यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. तुमच्या कमकुवत बाजू जाणणारी व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू बनली किंवा तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये काही मतभेद झाले, तुम्ही एकमेकांच्या विरोधात असला तर तुमच्या त्या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती गैरफायदा उचलू शकते. आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत मर्यादित ठेवा. त्या उघडपणे कोणाला सांगणे म्हणजे आपल्या मूर्खपणाची हद्द असते. नंबर 5, आत्मसन्मान. कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल तर तुम्ही चुकीचे करत आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथे दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असतो. म्हणून खड्ड्यात गेली दुनिया आणि लोक. सगळ्यात अगोदर आपला आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. कोणासमोर प्रमाणापेक्षा जास्त झुकणे तुम्हाला गुलाम बनवू शकते. नंबर 6, योग्य शब्द. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द. मग ते तुम्ही लिहिलेले शब्द असो किंवा तुमच्या तोंडून निघाले शब्द असोत. योग्य वेळ योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील. शब्दाची योग्य किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रमाणे माहीत असते ज्याला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका.
शब्दाप्रमाणे आपली वाक्य देखील सोपी असायला हवीत. आपले बोलणे समोरच्याला सहजपणे समजायला हवे. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत देखील नाही. म्हणून बोला राजासारखे, परंतु काम करा गुलामासारखे. मेहनत करा मजुरासारखी, परंतु ॲटिट्यूड ठेवा राजासारखा. नंबर 7 स्वार्थ. तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ असेल. एक चलाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक आपली कामं साध्य करून घेतात. जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता आणि काही मोबदला देत नाही, तेव्हा समोरचा काम करेलच याची खात्री नाही. जर तुम्ही समोरच्याला कामाच्या बदल्यात काही देण्याचे आशिष दाखवले तरच तुमचे काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणी तुमच्या जवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. नंबर 8 नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल, नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून प्रतिक्रिया देऊ नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो. चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा किंवा विषय बदलवण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो. थंड डोक्याने विचार करून चालाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल, कारण लोकांनी तुमची चेष्टा करण्याअगोदर 100 वेळा विचार करायला हवा. नंबर 9 संयम. ज्या माणसाकडे संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावे लागते. म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करून उत्तर द्यावे. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर दबाव आणतात की तुम्ही लवकर निर्णय घ्यावा आणि तुम्ही दबावाखाली येऊन चुकीचा निर्णय घेऊन बसता. अशा वेळी स्वतःचेच नुकसान करून घेता. म्हणून कधीही संयम ठेवून निर्णय घ्या. नंबर 10 टॉपिक झोन. कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा नीट अभ्यास करा. कुठल्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे याचा अगोदरच सखोल अभ्यास करा आणि मग तुम्ही त्यावर चर्चा करा. काही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यांवर विचार करायला हवा, तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. नंबर 11 आत्मविश्वास. जर तुम्ही खोट्या आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना ते खरं वाटतं. या उलट जरी तुम्ही खरं बोलत असाल, तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटंच वाटेल. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असेल तरच लोक तुमचं बोलणं ऐकून घेतील. नंबर 12 कमी बोला. प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दाची आणि आपली किंमत कमी करून घेणे. नंबर 13 नजरेला नजर देऊन बोला. बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असतो, तुम्ही इकडे तिकडे बघता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटते की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात. तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडून बोलत जा. नंबर 14 तोंडाने कडू पण मनाने साफ. तोंडाने गोड बोलणारे तुमच्याशी गोड बोलून स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. अशा लोकांचे सुप्त हेतू ओळखून त्याचप्रमाणे वागा. नंबर 15 जलद आणि स्थिर विचार. एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना सोन्याची 100 नाणी दिली आणि त्यांना 2 अटी घातल्या. पहिली अट अशी होती की नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायची. दुसरी अट अशी होती की पुढील 7 दिवस मी तुम्हाला भेटणार नाही. 7 दिवसानंतर ज्याची नाणी खर्च झालेली असतील त्यांना मी आपल्या मंत्रिमंडळात चांगलं पद आणि 5,000 सोन्याची नाणी बक्षीस म्हणून देईन. 7 दिवसानंतर सर्व सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांनी हेच सांगितले की महाराज, आमची नाणी खर्च झाली नाही. तुम्ही आम्हाला दिसलेच नाही. तुमच्या अटीनुसार आम्ही ती खर्च करू शकलो नाही. त्यामधला एक सल्लागार म्हणाला, महाराज, मी सर्व नाणी खर्च करून आलो आहे आणि तेही तुमच्या अटीनुसार. राजाने आश्चर्याने विचारले, कसे? सल्लागार म्हणाला, प्रत्येक नाणे खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते खर्च करत होतो, कारण आपल्या प्रत्येक नाण्यावर तुमचे चित्र आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता. प्रश्न हा आहे तुम्ही किती कठीण परिस्थिती असली तरी किती जलद आणि स्थिर विचार करता.
कधीकधी आपण अशा परिस्थितीत अडकतो की त्या परिस्थितीतून बाहेर पडणं कठीण आहे असं आपल्याला वाटतं. आपण जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात. नंबर 16, चलाक बना. पायाला लागलेली ठेच आपल्याला चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते. परंतु काही लोक ठेच लागूनही सुधारत नाही. एकदा लागलेली ठेच लक्षात घेऊन त्यातून धडा शिकायला हवा आणि पुढे चतुराईने वागायला हवे. नंबर 17, ध्येय निश्चित करा. जीवनामध्ये ज्याचे काही ध्येय नाही, ज्याचा काही उद्देश नाही, अशा लोकांसोबत कधीही राहू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते, परंतु सत्य आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काही ध्येय नाही, त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही. अशा व्यक्तीसोबत राहा ज्याच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार आहात. नंबर 18, मनाने नाही तर डोक्याने विचार करायला शिका. जी व्यक्ती भावनिक होऊन विचार करते त्याला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. म्हणून निर्णय मनाने नाही तर डोक्याने घ्यायला हवा. नंबर 19, विश्वास. तुम्ही खोटं बोलून काही काळासाठी लोकांचं लक्ष तुमच्याकडे आकर्षित करू शकता आणि मानही मिळवू शकता, परंतु ते खोटं जेव्हा उघडीस येईल तेव्हा तुमचा मान डब्यातल्या कचऱ्यासारखा होईल. तुमची खोटी शहाणी काचेसारखी असणार आहे. सत्याचा दगड त्यावर पडला की तो फुटणारच. म्हणून जे काही बोलायचं ते खरं बोला. खरं बोलून विश्वास संपादन करा. हा विश्वासच तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे. नंबर 20, तीड शहाणे बनू नका. स्वतःला जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींना लक्ष देऊ नका. कधी हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात. स्वतःला इतके हुशार समजू नका की तुमच्या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढत. नंबर 21, वेळ आणि मान. तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त तुमची वेळ आणि मान देत असाल तर समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीने तुम्ही रिकामटेकडे आणि बेकार आहात. त्यांच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल ठरते. समोरच्याला तेवढेच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी आहे.